जे चॅनलवरती आपला व्हिडिओ व्हायरल झाला होता क्रांती न्यूजवरून, ज्या व्हिडिओमध्ये दिसत होतं की सूरज पाटील नावाचा व्यक्ती जो स्कूल व्हॅनचा चालक आहे आणि एक टेम्पो चालक आहे, त्या टेम्पोच्या काचावरती 2 तांबीचे वार करत तो काच पूर्ण फोडला होता आणि तो व्हिडिओ आपण क्रांती न्यूजच्या माध्यमातून व्हायरल केला होता। काय नक्की प्रकार घडला होता आणि काय आपण त्यांच्याकडून स्वतः जाणून घेणार आहे, काय झालं होतं नक्की आणि आता कुठपर्यंत तुमची कायदेशीर प्रक्रिया आली आहे। वगैरेपेट्यातून मी टेम्पो घेऊन येत होतो हडपसरकडे, तो स्कूल बस पाठी मागून येऊन धडकला, तो काच तोडला, तोच शिवीगाळ करतो मी पाटील आहे पाटील, तू काय करायचं कर, टायमिंग काढून काच फोडला, तो कानाखाली पण वाजवला। तो क्रांती आपले मेघराज भाऊ त्याच्याकडून मला हे व्हिडिओ मिळाल्याबद्दल मला न्याय मिळाला आहे। असा नाही पोलीस चौकीत वारंवार इकडे कर तिकडे कर फिरवत होते, आज 3 दिवस झाले फिरवतोय, तो न्याय नाही घेत होता। जो वेळेस व्हिडिओ व्हायरल झाला त्यावेळेस न्याय मिळाला आहे मला आज। तरी आपण सहकार्य करावे, केल्याबद्दल धन्यवाद। जय भीम। बघितलं की तिथं जी SBI बँक आहे मगर हडपसर ब्रँचची, तिथं हा सगळा काही प्रकार घडत होता आणि मी नेमकंच बँकेतून बाहेर आलो होतो आणि बघतोय तर काय भांडण चालू आहे। तर मग मी लगेच व्हिडिओ काढला आणि व्हिडिओ काढून तोपर्यंत व्हिडिओ व्हायरल पण केला नव्हता आपण, जोपर्यंत तो पोलीस काय प्रक्रिया करतात किंवा त्याला घेऊन येतात का ते आपण बघत होतो। परंतु याच्यामध्ये कुठंतरी प्रक्रिया चालूच होती, परंतु त्याला गती जी ज्या प्रकारे पाहिजे होती ती गती कुठंतरी हळूहळू होत होती। आणि त्यानंतर आपण ज्या वेळेस व्हिडिओ व्हायरल केला, एका रात्रीमध्ये 10 लाख व्ह्यूज त्या व्हिडिओला आले आणि लगेच पुणे पोलिसांनी त्याला गुडघ्यावरती आणण्याचं काम पुणे पोलिसांनी केलं। कारण काय तर पुणे पोलिसांचा देखील यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये अपमान झाला होता। कुठल्याही पोलीस स्टेशनला जा आणि माझं नाव सांग अशी धमकी तो त्या व्हिडिओमध्ये देताना दिसतोय। ही धमकी पुणे पोलिसांनी मनावर घेतली आणि त्याला गुडघ्यावर टेकवण्याचं काम पुणे पोलिसांनी आज मगरपट्ट्याच्या त्याच भागात, ज्या भागात हा दादागिरी करत होता, बाईगिरी करत होता, त्याच भागामध्ये त्याला गुडघ्यावरती टेकवण्याचं काम केलं। आणि आपण त्यांच्याकडून ही गोष्ट सगळी काही जाणून घेतली आहे। कायदेशीर काय प्रक्रिया होतीये ती देखील आपण वारंवार आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नक्कीच घेऊन येणार आहे। मी मेघराज गावरे, तुम्ही बघताय क्रांती न्यूज। धन्यवाद।